आज आपण ज्या नोट्सवर बोलणार आहोत त्या खूपच इंटरेस्टिंग आहेत. त्यात सृष्टीचा शेवट कसा होतो याचा एक वेगळाच अँगल मांडला आहे. हो. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या या धर्मशास्त्रीय नोट्समध्ये सृष्टीच्या पूर्ततेची एक 4 टप्प्यांची प्रक्रिया दिली आहे. आपला उद्देश हाच आहे की अंतिमतः सर्व काही एका परिपूर्ण अवस्थेत कसं पोचतं याचा हा विशिष्ट दृष्टिकोन समजून घेणं. हो, आणि ही चर्चा यासाठी आकर्षक आहे कारण ती काही मोठ्या प्रश्नांना हात घालते. जसे की स्वतंत्र इच्छाशक्ती, दुःख आणि मृत्यू या सगळ्याचं पुढे काय होतं. या नोट्सनुसार हा एका संघर्षाच्या स्थितीतून एका परिपूर्ण सुसंवादाच्या स्थितीकडे होणारा प्रवास आहे. बरोबर. चला तर मग या प्रवासातील प्रत्येक टप्पा उलगडून पाहूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि मला वाटतं सर्वात महत्वाचा टप्पा आहे स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता. आणि आश्चर्य म्हणजे या नोट्समध्ये ही संकल्पना थेट क्रूसाच्या घटनेशी जोडली आहे. हो. त्यात कल्लस्याक्रांचा संदर्भ आहे जिथे म्हटले की क्रूसावरील रक्ताद्वारे शांती स्थापित करून देवाशी समेट घडवून आणला जाईल. पण मला हे कळत नाहीये, म्हणजे क्रूसमुळे लोकांची स्वतंत्र इच्छाशक्ती ती कशी काय पूर्ण होऊ शकते? हे कनेक्शन थोडं विचित्र वाटतंय. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण बघा, यातला जो तर्क आहे ना, तो समजून घेण्यासारखा आहे. या दृष्टिकोनानुसार क्रूस ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाहीये. अच्छा. तर ते देवाचं प्रेम आणि न्याय यांचं सर्वोच्च प्रदर्शन आहे. कल्पना असं की जेव्हा सृष्टीतील जीव म्हणजे माणसं आणि इतर जीव देवाच्या या निस्वार्थ प्रेमाला आणि त्याच्या न्यायाला खऱ्या अर्थाने समजून घेतात, तेव्हा त्यांच्यात एक खोलवर बदल होतो. पण नक्की काय बदल होतो त्यांच्यात? ते स्वेच्छेने, म्हणजे बघा, कोणत्याही दबावाशिवाय देवावर प्रेम करू लागतात. आणि हे प्रेम इतकं खरं आणि सर्वव्यापी असतं की ते त्यांच्या मनातून पाप करण्याची इच्छाच काढून टाकतं. माफ करा, पण हे मला थोडं विरोधाभासी वाटतंय. स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य, बरोबर? पण इथे तर असं दिसतंय की ती निवड करण्याची क्षमताच एका दिशेने वळवली जातीये. म्हणजे हे स्वातंत्र्य आहे की एक प्रकारचं कंडिशनिंग? खूप छान मुद्दा मांडला. पण या विवेचनानुसार इच्छाशक्ती काढून घेतली जात नाही, तर ती परिपूर्ण होते. यात फरक आहे. कसा? तुमची निवड करण्याची क्षमता कायम राहते, पण देवावरील प्रेम आणि त्याने केलेल्या त्यागाची समज इतकी प्रबळ होते की पापाची निवड करणं तुम्हाला अशक्य वाटू लागतं. उदाहरणार्थ, तुम्हाला माहिती आहे की आग गरम असते आणि ती तुम्हाला जाळू शकते. तुम्ही तुमचा हात आगीत घालण्यासाठी स्वतंत्र आहात, पण तुम्ही तसं कधीच करणार नाही. नाही, अर्थातच नाही. का? कारण त्याचे परिणाम तुम्हाला पूर्णपणे माहिती आहेत. तसंच काहीसं इथे आहे. देवाच्या प्रेमाची पूर्ण ओळख झाल्यावर पापाची निवड करणं हे स्वतःला जाणून बुजून इजा करण्यासारखं वाटू लागतं. थांबा, म्हणजे हे खूप वेगळं आहे. आपण स्वातंत्र्याचा अर्थ काहीही निवडण्याची मोकळीक असा घेतो, अगदी चुकीच्या गोष्टी निवडण्याची सुद्धा. पण या स्रोतांनुसार खरं स्वातंत्र्य म्हणजे उत्तम गोष्ट निवडण्यापासून स्वतःला कोणीही रोखू न शकणं. वा, ही तर स्वातंत्र्याच्या व्याख्येलाच दिलेला एक नवा आयाम आहे. अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय. ही स्वातंत्र्याची अधिक प्रगल्भ व्याख्या आहे. आणि यामुळे पापाची शक्यताच नाहीशी होते. अच्छा. आणि जर पाप हे मृत्यूचं मूळ कारण मानलं जात असेल, तर ही एक साखळी प्रक्रिया सुरू होते. पापाची इच्छा संपली की पाप संपतं, आणि पाप संपलं की मृत्यूवर आपोआप विजय मिळवला जातो. पण याचा समाजावर काय परिणाम होईल? जर लोकांच्या मनात मत्सर, लोभ किंवा द्वेष करण्याची इच्छाच नसेल, तर जग दिसेल कसं? म्हणजे आपलं बरंचसं साहित्य, कला, चित्रपट हे मानवी संघर्षावरच तर आधारित आहेत. त्याचं काय होईल? हा एक खूपच रोचक विचार आहे. कदाचित तेव्हा कला आणि साहित्य संघर्षावर नाही, तर निर्मिती आणि सुसंवादावर आधारित असतील. नात्यांमध्ये गुंतागुंत नसेल, तर केवळ प्रेम आणि सहकार्य असेल. हे आजच्या जगाच्या इतकं विरुद्ध आहे की त्याची कल्पना करणंही कठीण आहे. पण या नोट्सनुसार हीच ती आदर्श स्थिती आहे. ठीक आहे. तर पापाच्या या अंतर्गत कारणावर उपाय झाला. पण बाह्य जगाचं काय? जगात अनेक प्रलोभनं असतात. त्यावर काय उपाय आहे? मला वाटतं पुढचा टप्पा याचबद्दल आहे. बरोबर. नंदनवनाची स्थापना. यासाठी प्रकटीकरण ग्रंथातील काही वचनांचा संदर्भ दिला आहे, जिथे जीवनाचं झाड आहे, देव स्वतः माणसांसोबत राहतो आणि दुःख, वेदना किंवा मृत्यू नसतील असं वर्णन आहे. हे सगळं खूपच स्वप्नवत वाटतं. हो,
आणि हे स्वप्नवत वाटणारं वर्णन आधीच्या टप्प्याचाच थेट परिणाम आहे. जेव्हा लोकांच्या मनात पाप करण्याची इच्छाच उरत नाही, तेव्हा त्यांच्या सभोवताचं जग साहजिकच नंदनवनासारखं होतं. पण या नोट्समध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. कोणती? प्रभू येशू सैतानाला 1000 वर्षांसाठी कैद करतात. एक मिनिट, म्हणजे इथे दोन गोष्टी एकाच वेळी घडत आहेत का? तुम्ही म्हणालात की क्रूज अंतर्गत इच्छेवर काम करतो आणि आता तुम्ही सैतानाला कैद करण्याबद्दल बोलत आहात, जो एक बाह्य घटक आहे. अरे वा. हो, म्हणजे हे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी पापाची शक्यता बंद करण्यासारखं आहे. नेमके हेच. हा एक दुहेरी उपाय आहे. अंतर्गत इच्छा प्रेमाने जिंकली जाते आणि बाह्य प्रलोभनं दूर केली जातात. यामुळे 1000 वर्षांचा एक असा काळ तयार होतो जिथे कोणतीही पीडा किंवा दुःख नसतं. काहीच नाही. कारण पापाचं मूळ असलेले अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटक अनुपस्थित असतात. प्रकटीकरण 21.4 मध्ये म्हटल्याप्रमाणे तो त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील आणि यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत. हे त्या स्थितीचा अचूक वर्णन आहे. 1000 वर्ष दुःख किंवा वेदनेशिवाय कल्पनाच करवत नाही. आजच्या जगात आपण एका दिवसाची शांती मिळवण्यासाठी धडपडतो. 1000 वर्षांच्या सुसंवादाच्या जगाची कल्पनाच किती अविश्वसनीय आहे. नक्कीच. या काळात मानवी संस्कृती, विज्ञान आणि कला एका नव्या उंचीवर पोहोचतील. कारण विध्वंसक प्रवृत्तीच नसतील. सगळी ऊर्जा केवळ निर्मितीसाठी वापरली जाईल. ठीक आहे, तर आपण या 1000 वर्षांच्या परिपूर्ण काळात पोचलो आहोत. पण इतिहासाचं काय? जे काही घडून गेलं, जे पाप झालं, जो मृत्यू आला, त्याचं काय? मला वाटतं की काहीतरी हिशोब अजून बाकी आहे आणि पुढचा टप्पा न्यायनिवाडा हाच असावा. बरोबर. याला महाश्वेत सिंहासन न्यायनिवाडा असं म्हटलं आहे, जे ऐकायलाच खूप गंभीर वाटतं. हो, आता वातावरण थोडं गंभीर होतं. यासाठी प्रकटीकरण ग्रंथाचा संदर्भ दिला आहे, जो भविष्याबद्दलच्या भाकितांसाठी आणि प्रतिकात्मक भाषेसाठी ओळखला जातो. त्यात या अंतिम न्यायाचा उल्लेख आहे. प्रकटीकरण 20:12-14 मध्ये म्हटलं आहे की पुस्तके उघडली जातील, मृतांचा त्यांच्या कर्मानुसार न्याय केला जाईल आणि मृत्यू व अधोलोक म्हणजे हेडीज यांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल. हे खूपच भीतीदायक वाटतं. अग्नीचं सरोवर म्हणजे शिक्षाच ना? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण या विवेचनानुसार या न्यायनिवाड्याचा उद्देश शिक्षा देण्यापेक्षा अंतिम शुद्धीकरण करणे हा आहे. शुद्धीकरण. हो, यात एक आकर्षक तर्क आहे. आपण पाहिलं की पाप आणि मृत्यू नाहीसे झाले आहेत. मग त्यांच्यानंतर उरलेल्या गोष्टींचं काय? या स्रोतांमध्ये दिलेलं उदाहरण अगदी चपखल आहे. जर समाजात गुन्हेगारच नसतील तर तुरुंगाची काय गरज? काहीच नाही. तुरुंग निरुपयोगी ठरेल. त्याला पाडून टाकावं लागेल. तसंच काहीसं इथे आहे. मृत्यू आणि अधोलोक, ज्याला मृतांचे जग म्हटलं जातं, हे पापाचे परिणाम आणि त्याची एक व्यवस्था आहेत. जर पापच नाहीसे झाले तर या व्यवस्थांची गरजच उरत नाही. अच्छा. म्हणजे मृत्यू आणि अधोलोक हे आता ऑब्सोलीट झाले आहेत, कालबाह्य झाले आहेत. म्हणून हा न्यायनिवाडा पापाशी संबंधित प्रत्येक गोष्ट, अगदी मृत्यू आणि अधोलोक यांनाही कायमस्वरूपी नष्ट करतो. म्हणजे अग्नीच्या सरोवरात टाकणे हे प्रतिकात्मक आहे. हो, त्याचा अर्थ आहे त्यांना कायमचं मिटवून टाकणे, त्यांचं अस्तित्वच संपवून टाकणे. म्हणजे हा दुसरा मृत्यू जो इथे म्हटला आहे तो लोकांचा नाही, तर मृत्यूच्या संकल्पनेचाच मृत्यू आहे. अगदी अचूक. पहिला मृत्यू हा शारीरिक होता, पण हा दुसरा मृत्यू म्हणजे पाप, मृत्यू आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक व्यवस्थेचा कायमचा अंत. वा. हे सृष्टीला पूर्णपणे स्वच्छ करण्यासारखं आहे. जणू काही इतिहासातील एक मोठा डाग कायमचा स्वच्छ केला जातोय, जेणेकरून भूतकाळातील कोणतीही सावळी भविष्यावर पडणार नाही. हा एक प्रकारचा कॉस्मिक रिसेट आहे. वा, ही कल्पनाच खूप मोठी आहे. म्हणजे पापाशी संबंधित सर्व नोंदी, आठवणी आणि परिणाम पुसून टाकले जातात. तर ह्या कॉस्मिक रिसेटनंतर काय? सगळं काही स्वच्छ झाल्यावर अंतिम स्थिती काय असते? मला वाटतं शेवटचा टप्पा याचबद्दल असेल. हो, आणि तो शेवटचा टप्पा आहे परिपूर्ण शांतीची प्राप्ती. मृत्यूसह सर्व शत्रूंचा नाश झाल्यावर काय होतं यासाठी कोरिंथकरांस पत्राचा उल्लेख आहे. त्यात असं वर्णन आहे की पुत्र म्हणजे येशू सर्व शत्रूंवर विजय मिळवल्यानंतर परिपूर्ण झालेल्या राज्य पित्याला म्हणजे देवाला सोपवतो. हे थोडं समजायला अवघड आहे. पुत्र राज्य पित्याला सोपवतो म्हणजे काय? याला समजण्यासाठी आपण एक आधुनिक उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या कंपनीत खूप गोंधळ आहे, ती तोट्यात चालली आहे.
ओके. मग मूळ सीईओ एका टर्नअराउंड स्पेशलिस्टला तात्पुरते सर्वाधिकार देऊन नेमतो. त्याचं काम असतं कंपनीला पुन्हा रुळावर आणणं, सर्व समस्या सोडवणं. बरोबर. एकदा का कंपनी पुन्हा व्यवस्थित चालू झाली की तो तज्ज्ञ आपले अधिकार मूळ सीईओकडे परत सोपवतो. त्याचं मिशन पूर्ण झालेलं असतं. अरे, हे उदाहरण खूपच सोपं करून सांगते. म्हणजे इथे पुत्राची भूमिका त्या टर्नअराउंड स्पेशलिस्ट सारखी आहे. त्याचं एक विशिष्ट ध्येय आहे, सृष्टीला पुन्हा मूळ पदावर आणणं. आणि ते पूर्ण झाल्यावर तो आपली जबाबदारी पित्याकडे परत देतो. अगदी बरोबर. म्हणजे इथे सत्तेचा संघर्ष नाही, तर एका मोठ्या योजनेची पूर्तता आहे. बरोबर. पुत्राची राजा म्हणून असलेली भूमिका तात्पुरती आहे. त्याचा उद्देश सृष्टीतील पाप आणि मृत्यू यांसारख्या विसंगती दूर करणे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर तो आपले अधिकार पित्याला परत करतो. आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिले तर अंतिम ध्येय अशी स्थिती निर्माण करणे आहे जिथे देव सर्वांमध्ये सर्व काही असेल. सर्वांमध्ये सर्व काही म्हणजे काय? म्हणजे पुत्र राज्यावर राज्य करतो ही रचना विरघळून जाते. कोणताही मध्यस्थ, कोणताही शासक किंवा कोणतीही व्यवस्था शिल्लक राहत नाही. अच्छा. केवळ देव आणि त्याची परिपूर्ण झालेली सृष्टी यांच्यात थेट आणि अखंड नातं असतं. एक अशी ऐक्याची स्थिती येते जिथे संपूर्ण सृष्टी पित्याशी परिपूर्ण सुसंवादात असते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? हा प्रवास एका अशा जगापासून सुरू होतो जिथे पाप करण्याची शक्यता असते. मग एका विमोचन प्रक्रियेतून तो अशा ठिकाणी पोहोचतो जिथे अंतिमतः ती शक्यताच नाहीशी होते. आणि हे जबरदस्तीने नाही, तर प्रेम आणि समेटाद्वारे घडतं. अखेरीस सृष्टी खऱ्या अर्थाने पूर्ण होते आणि तिला शांती मिळते. ही केवळ पापाची अनुपस्थिती नाही, तर देवाच्या उपस्थितीची परिपूर्णता आहे. तुम्ही खूप छान सारांश दिला. ही प्रक्रिया केवळ नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यापुरती मर्यादित नाही, तर ती सकारात्मक सुसंवाद स्थापित करण्याबद्दल आहे. अंतिमतः सर्व काही त्याच्या मूळ उद्देशाकडे परत येतं, जसं ते सुरुवातीला असायला हवं होतं. तर आज आपण सृष्टीच्या पूर्ततेचे 4 महत्वाचे टप्पे पाहिले. पहिला, क्रूसावरील प्रेमाच्या ओळखीने स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता होणे. दुसरा, अंतर्गत आणि बाह्य मोहांना दूर करून नंदनवनाची स्थापना. बरोबर. तिसरा, पापाच्या सर्व अवशेषांना नष्ट करण्यासाठी अंतिम न्यायनिवाडा, जो मृत्यूचाच मृत्यू घडवतो. आणि चौथा, शेवटी देवाशी एकरूप होऊन परिपूर्ण शांतीची प्राप्ती. आणि हे संपूर्ण विवेचन आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावतं. या विवेचनात सांगितले आहे की प्रेम आणि न्याय समजून घेतल्यावर स्वतंत्र इच्छाशक्ती परिपूर्ण होते. यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. या आराखड्यानुसार खरी स्वतंत्रता म्हणजे काहीही निवडण्याची क्षमता नसून कोणत्याही संघर्षाशिवाय सर्वोत्तम गोष्टीची निवड करण्याची क्षमता आहे का? एखादी इच्छा एकाच वेळी स्वतंत्र आणि परिपूर्ण असण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो?